नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, 2-4 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओ माध्यमातूनच तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, शेतकऱ्यांनी कसं जुगाड केलं कसं नाही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कांद्याला, लसणाला, कोथिंबिरी, मेथीला याला पाणी द्यायचं कसं जुगाड आहे कसं नाही, आणि 5ची मोटर चालू केलेली आणि त्या मोटरातून आपण पाणी कसं देतो त्याचं मी ह्या माध्यमातून सांगणार आहे, ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडे वळूया आपण. चला मग मित्रांनो, हे अशा प्रकारचं आपलं काम चालू आहे. बघा, इथे पाणी चालू आहे अशा प्रकारचं, आणि ते तिथे दिसतं तिथे आपलं नळी लावलेली आहे आणि मोटर चालू केलेली आहे आपण. तर म्हणजे ह्या बाऱ्यातलं पाणी ह्या बाऱ्यात येतं, ह्या बाऱ्यातलं पाणी असं. हे बघा, इथे तसं चालू आहे, सेम टू सेम तिथे चालू, जसं तिथं चालू आहे जिथं तसं चालू आहे तसं इथे बी चालू आहे मित्रांनो, अशा प्रकारचं. आणि हे बघा, इथे बी आपलं टमाट्याच्या शेजारी हे केलेलं आहे आपण. हे बघा, अशा प्रकारचं आपलं चालू आहे मित्रांनो, बघून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारचं. आणि म्हणजे ते म्हणजे पाणी द्यायची, म्हणजे शेतकऱ्याला पाणी द्यायचं म्हणजे वरून लावून दिलं, तिथून पाणी लावून दिलं की डायरेक्ट खाली येऊन बसायचं काम आहे. आता हे बारं भरलं की मित्रांनो की ह्या बाऱ्यामध्ये येते असं. हे बघा, असं येतं, असं आलं की म्हणजे मग हे बघा, इथे झाड आल्यामुळे तुम्हाला दिसत नाही बरोबर. हे बघा, हे असं लावून दिलं की ताण नाही राहत मित्रांनो. आणि अशा प्रकारचं हे बारं भरलं की याच्यातून येतं. हे बघा, इथे पाईप टाकेल आपण, आणि इथून टाकला त्याच्यानंतर आपल्या कांद्याला पाणी द्यायला म्हणजे अडचण व्हायचं काम नाही जास्ती, आणि बेजार व्हायचं काम नाही मित्रांनो. अशा प्रकारचं आपलं काम चालू आहे. बघा, इथे तसंच आहे, म्हणजे असं आरबाळायचं काम नाही मित्रांनो शेतकऱ्याला. शेतकरी किती भारी जुगाड करण सांगता येत नाही, त्याची गॅरंटीच नाही घेऊ शकत मित्रांनो. असं करायचं तसं करायचं. आणि बघा, तुम्हाला आम्ही ते पुढचं बी सांगतो, इकडे काय काय लावले काय काय नाही तुम्हाला माहिती सांगतो. इथे तसंच केलेलं आहे. हे बघा, नळी म्हणजे अशी हे केलेलं आहे. हे बघा, इथे दिसतं असं अशा प्रकारचं, म्हणजे जास्ती खोंगाळू नये काही नाही म्हणून, माती वाहून जाऊ नये म्हणून त्याच्यामुळे आपण तिथे लावलेली नळी अशी. आणि हे इकडे असं केलेलं आहे. हे बघा, असं आपण घेतलेलं आहे, म्हणजे पाऊनची हे केलेलं आहे आपण असं. आणि एक रबली नळी घेतलेली मित्रांनो, रबली नळी. आणि असं इथं कनेक्शन झाकण लावलेलं आहे, आणि अर्धाच वाल फिरवलेला आहे. अर्ध पाणी तिकडे चालू आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं हे आलं पाहिजे, झालं पाहिजे अशा प्रकारचं. म्हणजे जेणेकरून दोन्ही काम आपले चालू आहे. तिकडे गव्हाला पाणी चालू आहे, आणि इकडे कांद्याला, लसणाला, आणि कोथिंबिरी, संभार गिंबार वगैरे सगळ्याला याला बी पाणी चालू आहे. तर तिकडे तसंच चालू आहे, आणि तुम्हाला तिथे बी दाखवतो. चला मग. जेणेकरून म्हणजे आपले दोन्ही कामं चांगले चालतात. म्हणजे इकडे तुषारच लावलेलं आहे आपण असं गव्हाला, मला म्हणजे मोटर बंद करून असं, जेणेकरून आपले दोन्ही कामं सुरळीतपणे चालू आहे. म्हणजे मोटर बंद करायचं काम नाही पडत मित्रांनो, म्हणजे काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्धं पाणी विहिरीत घ्या आणि थोडं पाणी वरी घ्या आणि कांद्याला लसणाला द्या, हे असं आपण केलेलं नाही मित्रांनो. दोन्ही कामं चालू आहे. असं अर्धं पाणी म्हणजे थोडं पाणी तिकडे घेतलेलं आहे, आणि बंद पाणी इकडे आपल्या तुषारला लावलेलं आहे, जेणेकरून दोन्ही कामं आपले चांगले चालू आहे मित्रांनो. त्याच्या प्रकार असं आपण केलेलं आहे. बघा, कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी. बघा कसं नियोजन आहे कसं नाही. मला खूप नियोजन खूप आवडलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारचं नियोजन चांगलं मला आवडलेलं आहे मित्रांनो. आणि कसं नाही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा. असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून. धन्यवाद. जय जवान जय किसान. लाईक करायला अजिबात विसरू नका.